आपण शिव्या देणं का थांबवलं पाहिजे? जाणून घ्या 10 महत्त्वाची कारणं. मित्रांनो, आपण जी भाषा बोलतो त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट ओळख मिळते. काही जणांचं बोलणं इतकं गोड, नम्र आणि छान असतं की मन प्रसन्न होतं. असं वाटतं की त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. पण काहींच्या तोंडून मात्र सतत शिव्या निघत असतात. मग त्या रागात असोत, हसत खेळत असोत किंवा अगदी सवयीनं. शिव्या देणं हा त्यांच्या आयुष्याचा भागच झालेला असतो. काहींच्या वाक्यांची सुरुवातच शिवीने होते आणि त्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. अशा प्रकारचं बोलणं काही वेळा आपल्याला मजेत चाललेलं संभाषण वाटतं, पण त्याचे परिणाम खोलवर होत असतात हे आपल्याला कळतच नाही. शिव्या म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर त्यामुळे बऱ्याच वेळा भावनाही दुखावल्या जातात. कधी संबंध खराब होतात, तर कधी आपली प्रतिमा खराब होते. एखादा मुलगा किंवा मुलगी जर घरात रोज शिव्या ऐकत मोठा झाला, तर त्याच्या बोलण्यातही तेच शब्द येऊ लागतात. हळूहळू समाजातही शिव्या देऊन उद्धट बोलणाऱ्यांचा गट तयार होतो. कधीकधी या शिव्या इतक्या सवयीच्या होतात की आपण लक्षातही घेत नाही की आपण कुठे, कोणासमोर काय बोलतोय. अशी भाषा नात्यात दुरावा, राग, कटुता निर्माण करते आणि आपला सन्मानही कमी करते. मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. एकदा स्वतःकडे बघा. आपण बोलताना जे शब्द वापरतो ते आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं. मग विचार करा, शिव्या देणं खरंच योग्य आहे का? चला तर मग जाणून घेऊया आपण शिव्या देणं का थांबवलं पाहिजे. 1. तोंडात सतत येणाऱ्या शिव्या आपली ओळख खराब करतात. जेव्हा कोणी सतत शिव्या देत बोलतो तेव्हा ऐकणाऱ्याच्या मनात त्यांच्याबद्दल एक नकारात्मक प्रतिमा तयार होते. तो कितीही चांगला माणूस असला पण त्याची भाषा उद्धट असेल तर लोक त्याला छपरी, संस्कार नसलेली अशी व्यक्ती समजू लागतात. तुमचे आईवडील कितीही चांगले असले तरी त्यांची प्रतिमाही तुमच्या शिव्या देण्याने बिघडते. हेच शिकवलं वाटतं यांना, असं बोललं जातं. लोक विचार करतात, अरे बापरे, याचं बोलणंच एवढं गलिच्छ, तर विचार कसे असतील. हळूहळू मित्र, नातेवाईक, शेजारीसुद्धा आपल्यापासून अंतर ठेवू लागतात. तुम्ही कुठे काम करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्याविषयीचा आदर कमी होतो. बोलण्यात जर गोडवा असेल तर माणूस आपोआप सन्माननीय वाटतो, पण बोलण्यात शिव्या असतील तर मात्र आपली प्रतिमा बिघडते. म्हणून भाषा स्वच्छ ठेवणे म्हणजे स्वतःचा सन्मान जपणे होय. स्वतःसाठी, स्वतःचे चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सर्वप्रथम शिव्या देणे सोडा. 2. शिव्या ऐकणाऱ्याच्या मनाला जखम करतात. शिव्या म्हणजे फक्त शब्द नसतात, ते थेट हृदयात घुसणारे बाण असतात. आपल्याला वाटतं, अरे मी तर मजेत बोललो, पण समोरच्याच्या हृदयात त्या गोष्टीने जखम होते. ती लोक वरून शांत राहतात, पण आतून त्यांना फार दुःख झालेलं असतं. त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का पोचतो. त्यांची जुनी दुखरी नस अधिक दुखावली जाते. आपला एक शब्द समोरच्याच्या मनाच्या किती चिंधड्या उडवून गेला आहे याची तुम्हाला कल्पनाही नसते. ज्यावेळी एखाद्याचा अपमान होतो ना मित्रांनो, तेव्हा हे कर्ज समोरचा व्याजासहित परत करण्याच्या तयारीत असतो. फक्त ते संधीची वाट पाहत असतात. तो तुम्हाला प्रचंड तळतळाट देत असतो. ही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात गाठतेच. शिव्या दिल्याने आपली नाती, आपलेपणा, सन्मान दुरावत जातो. शब्द गोड असले की मन जिंकता येतं, पण शिवी दिली की माणूस आपोआप मनातून दूर जातो. म्हणून बोलताना नेहमी लक्षात ठेवा, शब्दाने जी जखम होत असते ती बरी होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. शिव्या म्हणजे मन जखमी करणारे अस्त्र आहे. 3. सतत शिव्या दिल्याने ही एक वाईट सवय अंगी बांधली जाते. सुरुवातीला माणूस कधी रागात, वैतागलेला असताना एखादी शिवी देतो. पहिल्यांदा तो चरकतो, मी काय बोलून गेले असे म्हणतो. चल एकदाच दिली असंही म्हणतो. पण ही एक वेळच हळूहळू सवयींमध्ये रूपांतरित होते, जणू तंबाखूचं व्यसन. नंतर हळूहळू प्रत्येक वाक्य शिवीशिवाय अपूर्ण वाटू लागतं. नंतर ती सवय इतकी पक्की होते की आपण कळत नकळत हसताना, खेळतानाही कधीही शिव्या वापरू लागतो. लहान मुलं आपल्याकडून ऐकतात आणि तेच बोलतात. मग पालक म्हणून आपणच म्हणतो, हा एवढा उद्धट कसा बोलतो? पण यामागे खरं कारण आपणच असतो. नंतर शाळा, नोकरी, समाज या ठिकाणी त्यांची ही सवय आयुष्यातील अडथळा बनते. म्हणून ही सवय आधीच सोडवली पाहिजे. बोलण्यात शिस्त ठेवली तर आपोआप व्यक्तिमत्व चांगलं होतं. 4. शिव्यांमुळे राग आणि हिंसेला खतपाणी मिळतं. एखादं भांडण आठवा.
सुरुवात साध्या वादातून झाली असेल, पण एखाद्याने शिवी दिली की सगळं पेटून उठतं. शिव्या म्हणजे जणू पेटत्या आगीवर तेल ओतल्यासारखं. समोरचा माणूस जर चिडलेला असेल आणि आपण अजून त्यात शिवी दिली तर त्यांच्या आतला राग दुपटीने वाढतो. मग बोलणं भांडणात, भांडण मारामारीत आणि शेवटी वैरात रूपांतरित होतं. कधीकधी तर लोक त्याने मला अमुक शिवी दिली म्हणून वर्षानुवर्ष वैर धरतात. किती घरे उद्ध्वस्त झालीत फक्त एका शिवीमुळे. शिव्या म्हणजे रागाला आग लावणारे ठिणगीचे दगड. जर त्याच वेळी संयमाने शांतपणे उत्तर दिलं तर भांडण थांबू शकतं. पण शिव्या दिल्या की सगळं नियंत्रणच सुटतं. शिव्या म्हणजे हिंसेचा पाया. तोच पाया जर उखडला तर त्यावर तयार होणारी वादाची वादळं शमतात. 5. मुलांवर आणि तरुणांवर वाईट परिणाम होतो. घरात जे वातावरण असतं तेच संस्कार मुलं अंगी बाणवतात. घरातील मोठे जर दिवसभर शिव्या देत बोलत असतील तर लहान मुलं त्याच पद्धतीने बोलायला लागतात. त्यांना ते नॉर्मल वाटू लागतं. शाळेत मित्रांमध्ये तसंच बोलू लागतात आणि मग विद्यार्थी, शिक्षक, इतर पालक यांच्याकडून तक्रारी येतात. पालकांना लाज वाटते, पण याचं मूळ तुमच्याच बोलण्यात दडलेलं असतं. तरुण वयात ही सवय अधिक पक्की होते. मग नोकरीच्या मुलाखतीत, गटांमध्ये किंवा कोणत्याही गंभीर प्रसंगी तोंडातून शिवी निघाली की आपली इमेज खराब होते. घरात मुलांना आपण काय शिकवतोय याकडे दुर्लक्ष झालं की पुढची पिढी उद्धट, असंवेदनशील बनते. म्हणून मुलांसमोर भाषा नेहमी गोड, नम्र आणि आदर्श ठेवली पाहिजे. 6. शिव्या आपल्या मानसिकतेचं दर्शन घडवतात. माणूस जसा विचार करतो तसंच तो बोलतो. जर एखाद्या माणसाच्या बोलण्यात सतत शिव्या असतील तर त्याचा अर्थ त्याच्या आत प्रचंड अस्वस्थता, चिडचिड आणि ताण साठलेला आहे. शिव्या देणं म्हणजे स्वतःच्या मनावर नियंत्रण नसल्याचं प्रतीक. संयमी माणूस कधीही शिवीचा आधार घेत नाही. तो विचारपूर्वक बोलतो. गलिच्छ भाषा वापरली की हळूहळू विचारही गलिच्छ होत जातात. मन दगडाप्रमाणे कठोर आणि उदासीन होतं. लोकांना वाटतं या माणसाचा स्वतःवर कंट्रोल नाही. मग लोक त्याला गांभीर्यानेही घेत नाहीत. म्हणून वाणी संयमी ठेवली पाहिजे. हल्लीच्या जगात गोड बोलणं खूप गरजेचं आहे. 7. शिव्या दिल्यामुळे समाजात सन्मान कमी होतो. सतत शिव्या दिल्यामुळे जिथे तुम्ही राहता तिथे, गावात किंवा शहरात लोक तुमची एक ओळख बनवतात. तो ना नेहमी शिव्या देतो. बस एवढंच पुरेसं असतं. त्यानंतर तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी लोकांचा एक विश्वास ठाम झालेला असतो की हा बोलला की गटार उघडणार. लोक तुमच्याकडे असभ्य म्हणून पाहू लागतात. सन्मान एका दिवसात मिळत नाही मित्रांनो. तो वर्षानुवर्ष चांगल्या वागणुकीने मिळतो. पण एका चुकीच्या शब्दाने तो गमावला जातो. शिव्या म्हणजे सन्मानाच्या गळ्यावरचा वार. आपण स्वतःच आपली इज्जत कमी करतो. समाजात डोकं वर करून जगायचं असेल तर बोलणं स्वच्छ, सुसंस्कृत असणं हाच उत्तम मार्ग आहे. 8. नातेसंबंध तुटतात. पती पत्नी, आई वडील, मुलं, भाऊ बहीण, मित्र ही नाती चांगल्या शब्दांवरच टिकून असतात. बोलण्यात गोडवा असेल तर नातं मजबूत राहतं. पण बोलण्यात शिव्या आल्या की नातं तुटायला लागतं. एखाद्या भांडणात आपण रागात दिलेल्या शिव्या समोरच्याच्या मनात खोलवर घर करतात. त्या दिवशी त्याने मला अशी शिवी दिली हा सल आयुष्यभर राहतो. हळूहळू बोलणं कमी होतं, नात्यात अंतर वाढतं आणि नातं तुटतं. नातं जोडायला प्रेम, आदर आणि गोड शब्द लागतात. शिव्या म्हणजे त्या नात्यावर कुऱ्हाड मारणं. एकदा नातं तुटलं की नंतर 100 गोड शब्द बोलले तरी ती वेदनादायी फट हृदयात तशीच राहते. 9. मानसिक शांती नष्ट होते. शिव्या देणं म्हणजे स्वतःच्याच मनात नकारात्मक ऊर्जा पेरणं. आपण जे बोलतो त्यांची कंपनं आपल्या मनावर परत येतात. सतत शिव्या देणारा माणूस आतून चिडका, अस्वस्थ, बेचैन असतो. त्याचं मन शांत राहत नाही. धार्मिक दृष्टिकोनातूनही शिव्या देणं हे पाप समजलं जातं. गोडवाणी म्हणजे मंदिरासारखी आणि शिव्या म्हणजे घाणेरडं गटार. आधी शिव्या देऊन नंतर भजन, पूजा काही केलं तरी मनात प्रसन्नता येत नाही. कारण वाणीच घाणेरडी ठेवली तर मन पवित्र कसं होणार? शांत, संयमी गोड बोलणं म्हणजे मनाचं औषध आहे. 10. घरातील आजूबाजूचं वातावरण बिघडतं, तणाव वाढतो. एक माणूस शिव्या देतो, दुसरं त्याचं अनुकरण करतो.
मग ती सवय सगळ्या समाजामध्ये पसरते. गल्लीत, शाळेत, बाजारात शिव्या सामान्य झाल्या की संस्कार, आदर आणि शिस्त हळूहळू नष्ट होतात. आपल्याला आपला समाज आदरणीय, गोड बोलणारा, प्रेमळ हवा असतो ना, पण त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून बदल करावा लागतो. शिव्यांमुळे वातावरणात एक विशिष्ट प्रकारचा तणाव राहतो. शिव्या कमी झाल्या की वाद कमी होतात, मारामाऱ्या कमी होतात, लोकांमध्ये प्रेम वाढतं. प्रत्येकाने ठरवलं की मी शिव्या देणार नाही. एवढ्यानंही अगदी गल्लीत, शाळेत, घरात वातावरण बदलू लागतं. समाज घडवायचा असेल तर वाणी शुद्ध करणे ही पहिली पायरी आहे. मित्रांनो, आपण जे बोलतो ते आपल्या आयुष्याला दिशा देतं. शिव्या देणं ही गोष्ट दिसायला मजेशीर वाटत असली ना, तरी तिचे खोल परिणाम मन, नाती, समाज यावर होतात. थोडं लक्ष दिलं तर हळूहळू ही सवय कमी करता येते. राग आला तर शांत राहा. शिव्या द्याव्याशा वाटल्या तर एक दीर्घ श्वास घ्या. मुलांसमोर, समाजात आपली भाषा गोड, नम्र ठेवली तर आपल्याविषयी आपोआप आदर वाढतो. लोक आपल्याला प्रेमाने ऐकतात, मान देतात. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली तर आपल्या गावाचं, समाजाचं वातावरण गोड, शांत आणि आदरणीय होईल. म्हणून चला, आजच ठरवूया, शिव्या द्यायच्या नाहीत. थोडा वेळ लागेल, पण तुम्ही नक्कीच करून दाखवाल. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.